मग बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. बघा आता इथं सोल्युशन y इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. हे दोन फंक्शन दिलेले, यांचं मल्टिप्लिकेशन आहे. एकदा काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग इकडे डिफरन्शिएट जर केलं, डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये लिहितं इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. मग या साईडला होणार डी बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मग दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर काय करावं लागेल, यू इंटू व्ही रूल यूज करला, म्हणजेच प्रोडक्ट रूल यूज करला. प्रोडक्ट रूल काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इक्वल्स टू यू, तसाच डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होणार, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू यू. आता यू तसाच, यू म्हणजे काय इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. प्लस आता इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स तसाच, आणि इंटू डी वाय डी एक्स ऑफ यू. यू काय आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग याच्यानुसार आता एक्सपान्शन होईल. मग आता बघा आपल्याकडे फॉर्म्युले, तर डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स काय राहतं, टॅन इनवर्स ऑफ एक्स राहतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर राहतं. ठीक आहे. आणि आपल्याला 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागेल. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये आलं 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, 1 प्लस, एक मिनिट, बघा इथं हा 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढं टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग हा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज. ठीक आहे. इंटू आता डी बाय डी एक्स ऑफ, पहिले काय करायचं, 1चा घ्यायचं प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. याच्यानुसार बघा इथं पण 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, इथं पण 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, दोघं पण काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे इथं राहिलं फक्त 1. मग इथे येणार आहे 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स, ब्रॅकेटमध्ये बघा इथं काय येईल, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आता एक्स स्क्वेअरसाठी एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करला. मग इथे येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन असेल तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग याच्यानुसार इथं काय होणार, एक्स स्क्वेअर 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1, ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. मग आता 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स, ब्रॅकेटमध्ये येणार इथं 0 प्लस 2 इंटू एक्स रेस टू 1. आता एक्स रेस टू 1 आपण लिहित नाही, म्हणजे इथं काय येणार आहे 1 प्लस 2x इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग फायनल आन्सर आलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस 2x इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. ठीक आहे. मग y इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. नंतर ना आपण इथं यू इंटू व्ही रूल यूज केला, प्रोडक्ट रूल. ठीक आहे. तर या प्रोडक्ट रूलनुसार फर्स्ट फंक्शन यू म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर होतं आणि व्ही म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स होतं. मग इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर.
मग इथं tan इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं 1/1 + x². न्यूमरेटर डिनॉमिनेटरला दोन्ही पण 1 + x² झालं, त्याच्यामुळे ते दोघं कॅन्सल झाले. प्लस tan इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + डेरिव्हेटिव्ह ऑफ x². मग x² डेरिव्हेटिव्ह येतं 2 × x⁻² - 1 आणि 1 चा 0. मग 1 + tan इनवर्स ऑफ 2⁻1. म्हणजेच आन्सर काय आलं 1 + 2x × tan इनवर्स ऑफ x. फायनल आन्सर इथं लिहिलं बघा आपण. ठीक आहे, हा प्रॉब्लेम पण 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे, कारण याच्यामध्ये u × v रूल यूज केलाय. तर बघा आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड dy/dx इफ y = e⁻x/x. म्हणजे आता बघा इथं दोन फंक्शनचं काय दिलेलं आहे, डिवाइड दिलेलं आहे, म्हणजे भागाकार दिलेला आहे. ठीक आहे, मग भागाकार दिला असेल तर बघ काय करायचं आता. बघा सोल्युशन dy/dx इज इक्वल फंक्शन काय दिलेलं आहे y = e⁻x/x. ठीक आहे, मग आता e⁻x/x म्हणजे दोन फंक्शनचं काय डिवाइड केलेलं आहे. मग इथं काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग इथे येणार आहे dy/dx इक्वल्स टू dy/dx ऑफ e⁻x/x. ठीक आहे, याला ब्रॅकेट टाकला आपण. मग आता बघा इथं कोशंट रूल यूज करायचं. कोशंट रूल काय आहे, की दोन फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह मध्ये भागाकार असेल, मग इथे येतं बघा dy/dx ऑफ u/v इक्वल्स टू v × dy/dx ऑफ u मायनस आता u × dv/dx अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, म्हणजे इथे येणार आहे v². ठीक आहे, या फॉर्म्युलेनुसार इथं u म्हणजे काय e⁻x आहे न्यूमरेटर. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर काय आहे v म्हणजे x आहे. मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन करायचं. आता यूच्या जागेवरती यू पुट करायचं, व्हीच्या जागेवरती व्ही पुट करायचं. ही साईड तशीच राहणार, dy/dx इज इक्वल्स टू v म्हणजे काय x आणि d/dx ऑफ u काय e⁻x मायनस त्याच्यानंतर ना u तसाच म्हणजे e⁻x तसाच आणि vचा डेरिव्हेटिव्ह मग d/dx ऑफ x अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजेच x². मग इथे येणार आहे dy/dx इज इक्वल्स टू x × e⁻x डेरिव्हेटिव्ह. बघा आता इथं फॉर्म्युला लिहितो वरती मी, e⁻x जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो काय येतो e⁻x येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना dy/dx ऑफ x हे काय येतं 1 येतं. मग याच्यानुसार आपण आता इथं लिहित जाणार. ठीक आहे, एक मिनिट. मग आता x ॲज इट इज e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x मायनस e⁻x जे ते ॲज इट इज आणि dy/dx ऑफ x ते येणार आहे 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यानुसार बघा इथं dy/dx इज इक्वल्स टू x × e⁻x मायनस e⁻x अपॉन x². ठीक आहे, मग इथे येणार dy/dx इज इक्वल्स टू e⁻x अपॉन x² × x - 1. हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, मग बघा आपण इथं कोशंट रूल यूज केला. काय केलं, कोशंट रूल. कोशंट रूल कधी यूज करायचा, ज्या वेळेस दोन फंक्शनचं आपल्याला भागाकार दिलेला असेल, म्हणजे डिवायडेशन दिलेलं असेल. ठीक आहे, मग e⁻x आपण x होतं, मग e⁻x एक फंक्शन आहे आणि x एक फंक्शन आहे, आणि त्याच्यानुसार आपण त्याचं काय केलं एक्सपान्शन केलं. मग एक्सपान्शन करून आपल्याला काय भेटलं, हा डेरिव्हेटिव्ह भेटला. ठीक आहे, तर बघा आपण इथं u d/dx ऑफ u/v u × d/dx ऑफ u मायनस v × dv/dx. आधी इथं v × du/dx u × dv/dx त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे. आपण
डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे व्हीचा स्क्वेअर. यू म्हणजे e⁻x आहे, व्ही म्हणजे x आहे. मग x इंटू डी बाय डी एक्स ऑफ e⁻x मायनस e⁻x इंटू डी बाय डी एक्स ऑफ x अपॉन एक्स स्क्वेअर. आणि dy बाय डी एक्स इक्वल्स टू x इंटू e⁻x मायनस e⁻x इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता 1 का आलं, कारण की डी बाय डी एक्स ऑफ x 1 राहतं आणि e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻xच राहतो आणि एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आणि त्याच्यानुसार dy बाय डी एक्स इक्वल्स टू x इंटू e⁻x मायनस e⁻x अपॉन एक्स स्क्वेअर. मग e⁻x कॉमन घेतला आणि हा इथं e⁻x ला डिवाइड बाय एक्स स्क्वेअर लिहिलं ब्रॅकेटमध्ये x मायनस 1. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग बघा इथं आता प्रॉब्लेम काय दिलेला आहे, y इक्वल्स टू tan x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथं फंक्शन दिलेले दोन फंक्शनचं डिवायडेशन केलेलं आहे. मग आता इथं डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं, इकडच्या बाजूला काय येणार आहे, dy बाय डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार tan x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता इथं दोन फंक्शनचा भागाकार आहे. ठीक आहे, म्हणजे दोन फंक्शनचं डिवायडेशन. मग आपल्याला यूज करायचं कोशंट रूल. मग कोशंट रूल काय राहतो, डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही. मग इथं काय येणार, यू अपॉन व्ही जर असेल तर यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह व्ही तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स मायनस नंतरनं यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार बघा, यू म्हणजे काय इथं tan x आणि व्ही म्हणजे काय 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग आता यूच्या जागेवरती यू पुट करायचं, व्हीच्या जागेवरती व्ही पुट करायचं. मग इथं येणार बघा या साईडला dy बाय डी एक्स ॲज इट इज इक्वल्स टू, आता या फॉर्म्युल्यानुसार व्ही काय इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे येणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ tan x मायनस यू इंटू tan x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच व्हीचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर काय इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर येणार. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं नाही. तर इथं काही जण काय करत्या, व्हीचा स्क्वेअर करते नाही. ठीक आहे, मग इथं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा इथे येणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू tan x. आता tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा, तुम्हाला फॉर्म्युला माहिती डी वाय डी एक्स ऑफ tan x. मग tan x चं काय येतं सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग आता इथं येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस tan x इंटू 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग बघा आता इथं सेपरेट होणार डेरिव्हेटिव्ह. मग डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरसाठी एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होणार आणि वन टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे. ठीक आहे, मग इथे येणार डिनॉमिनेटरला 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग आता बघा इथं पार्टिशन करतो. इथं खाली लिहिता येत नाही. ठीक आहे, मग बघा आता इथं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस tan x इंटू,
आता बघा इथं 1चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये 0 प्लस आता एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होईल. मग इथं डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन जर असेल तर काय होतं, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय होईल, 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1. ठीक आहे. मग 2 मायनस 1 यात 2 मायनस 1 काय येईल, 2 मायनस 1 1च येणार आहे म्हणून ते तिथं पॉवर 1 राहणार आहे. ठीक आहे. अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. मग डिनॉमिनेटर काय 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. बघा इथं dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर एक्स मायनस 10x इंटू आता बघा 0 प्लस 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजेच काय येणार आहे ते 2 इंटू एक्स रेस टू 1 अपॉन डिनॉमिनेटर आपला ॲज इट इज. ठीक आहे. डिनॉमिनेटर काय आपला 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे येणार dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू बघा आता इथं हे 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. मग इथे येणार आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस आता 2x इंटू 10x अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. बघा डिनॉमिनेटर काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग हेच आपलं काय आलं फायनल आन्सर आलं. हेच काय आपलं आलं फायनल आन्सर. ठीक आहे. मग बघा आपण इथं काय केलं, यू इंटू व्ही रूल यूज केला आधी. यू अपॉन व्ही रूल म्हणजेच क्वोशंट रूल यूज केला. मग क्वोशंट रूलनुसार काय आहे की पहिले 2 फंक्शनचा भागाकार दिलेला होता ते तुम्हाला समजलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग कोणता रूल यूज केला, क्वोशंट रूल. बघा फंक्शन कसं दिलंय त्याच्यावरती डिपेंड राहील त्याला डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. मग आता इथं यू अपॉन व्हीचा फॉर्म दिसतोय म्हणजेच व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार यू म्हणजे 10x व्ही म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. मग याच्यामध्ये आपण पुट केलं मग इथं आलं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 10x म्हणजे व्ही इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. ठीक आहे. मायनस त्याच्यानंतर डी यू बाय डी एक्स. ठीक आहे. इथं आलं 10x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. कारण की व्हीचा स्क्वेअर सांगितलं आहे. व्ही म्हणजे काय इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे व्ही आहे आणि त्याचा स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याच्यानुसार आपण इथं एक्सपान्शन केलं मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x काय येतं सेक स्क्वेअर एक्स येतं आणि 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1चं सेपरेट प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअरचा सेपरेट. मग 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आला आणि प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 आणि इकडचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे ब्रॅकेटमध्ये सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मग आता इथं 0 प्लस 2 एक्स रेस टू 2 मायनस 1 काय आलं 2x आलं आणि मग इंटू ते 10xला मल्टिप्लाय झालं आणि मग आपण ते 2x पाठीमागणं लिहिताना समोर लिहिलं इथं. ठीक आहे. आणि मग फायनल आन्सर आलं डी बाय डी एक्स इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस 2x इंटू 10x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं. असा प्रॉब्लेम जर आला तर 2 मार्क लिहिल. बघा इथं दिलेलं आपल्याला फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल्स टू साइन एक्स अपॉन वाय इक्वल्स टू साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स. ठीक आहे. मग याला डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स. ठीक आहे. मग इथं येणार यू इंटू व्ही रूल यू अपॉन व्ही रूल क्वोशंट रूल. मग क्वोशंट रूल काय आहे डी बाय डी एक्स ऑफ
यू अपॉन व्ही. मग यू अपॉन व्हीनुसार काय होईल, पहिले व्ही तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स मायनस नंतर न यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर काय इथं व्ही स्क्वेअर आहे, ठीक आहे, व्ही आहे, व्हीचा स्क्वेअर होणार. मग हा काय आहे, फॉर्म्युला आहे कोशंट रूलचा. कशाचा फॉर्म्युला हा, कोशंट रूलचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. या कोशंट रूलनुसार मग याचं एक्सपान्शन करायचं. मग इथं यू म्हणजे काय आहे, साइन एक्स, आणि व्ही म्हणजे काय आहे, व्ही म्हणजे 1 प्लस कॉस एक्स, ठीक आहे. मग आता डी बाय डी एक्स, इकडची साईड तशीच राहिली म्हणजे डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा यू म्हणजे काय आहे, साइन एक्स आहे, आणि व्ही म्हणजे काय, 1 प्लस कॉस एक्स. मग इथं काय, व्ही इंटू डी यू बाय डी एक्स, म्हणजेच व्ही लिहा आधी 1 प्लस कॉस एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ, आता यू काय इथं साइन एक्स, ठीक आहे, मायनस आता यू ॲज इट इज म्हणजेच साइन एक्स ॲज इट इज, आणि डी बाय डी एक्स ऑफ व्ही काय इथं मग 1 प्लस कॉस एक्स, ठीक आहे. मग आता डिनॉमिनेटरला काय सांगितलेलं आहे, व्हीचा स्क्वेअर. मग व्हीचा स्क्वेअर म्हणजेच व्ही काय आपल्याकडं 1 प्लस कॉस एक्स, ठीक आहे, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं एक मिनटं, इथं हे ना थोडं खाली घ्यायला, ठीक आहे. मग आता याच्यानुसार काय होणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस एक्स. हा 1 प्लस कॉस एक्स ॲज इट इज राहणार, 1 प्लस कॉस एक्स इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं बघा. आता फॉर्म्युला आहे आपल्याकडं डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स येतं, ठीक आहे. आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स येतं, ठीक आहे. इक्वल्स टू मायनस साइन एक्स. हे दोन फॉर्म्युले आपल्याला आता यूज करायचे, ठीक आहे. तर बघा इथं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉस एक्स मायनस हा साइन एक्स तसाच, ठीक आहे, मायनस साइन वरचं मायनस साइन आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. मग इथं सेपरेट होणार डेरिव्हेटिव्ह. मग डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे, वन प्लस कॉस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. मग आता बघा इथं जागा कमी खाली, मी इकडे लिहितो. मग इथं येणार आहे बघा डी वाय बाय डी एक्स, एक मिनिट ही लाईन थोडी तिरकी झाली, इक्वल्स टू, आता इथं काय येणार आहे 1 प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स, ठीक आहे, मायनस साइन एक्स ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, 0 मायनस प्लस आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन एक्स ठीक आहे. याला ब्रॅकेटमध्ये देतो मी, अपॉन अपॉनला काय आहे 1 प्लस
कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, मग इथे येणार dy बाय dx इक्वल्स टू 1 प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स मायनस, आता बघा इथं हे मायनस साईन आणि इंटू हा मायनस साईन एक्स, मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे साईन स्क्वेअर एक्स अपॉन डिनॉमिनेटरला काय इथं डिनॉमिनेटरला काय इथं 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा ही जी टर्म आहे या टर्ममध्ये बघा आपण इथं हा कॉस एक्स काय करू, मल्टिप्लाय करून टाकू. मग हा कॉस एक्स जर 1 ला मल्टिप्लाय केला इथे येणार आहे कॉस एक्स प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस इथं ऑलरेडी हा साईन स्क्वेअर एक्स ॲज इट इज. ठीक आहे, आणि अपॉनला काय दिलेलं आहे आपल्याकडं इथं 1 प्लस कॉस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा इथं कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स, मग कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स काय येईल 1 येईल, काय येईल 1. मग बघा इथे येणार आहे dy बाय dx, आयडेंटिटी आपल्याकडं साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय राहतं 1 राहतं. मग इथे येणार आहे कॉस एक्स प्लस 1, कारण की बघा इथं मी हायलाईट करून ठेवतो नाही तुम्हाला समजायचं नाही, ही टर्म म्हणजे काय आहे 1 आहे आयडेंटिटीनुसार. ठीक आहे, मग आयडेंटिटीनुसार जर 1 असेल तर मी इथं आलं 1 अपॉन इथं काय 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा याचं आपण इथं उलटं लिहू, मग इथं हा 1 प्लस कॉस एक्स लिहू, 1 आधी लिहू, मग 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा स्क्वेअर आणि वरचं 1 प्लस कॉस एक्स हा काय होणार, कॅन्सल होणार. मग बघा हा आणि हे कॅन्सल होणार, म्हणजे इथं फक्त रिमेनिंग काय राहणार dy बाय dx इज इक्वल्स टू इथे येणार आहे 1 अपॉन 1 प्लस कॉस एक्स. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आलं. आता बघा इथं या प्रॉब्लेममध्ये थोडी ट्रिग्नोमेट्री पण यूज करायची होती, कारण की एक्सपान्शन करून फायनल आन्सर पाहिजे ते आपण आणलं, म्हणजे एक्सपान्शन केलं. सगळ्यात पहिले बघा आपल्याला फंक्शन दिलेलं होतं y इक्वल्स टू साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स. मग डिफरन्शिएट केल्यानंतर डी बाय डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स. नंतर इथं आलं डी बाय डी एक्स यू अपॉन व्ही सर रूल यूज केला, व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. u इक्वल्स टू साइन एक्स, v इक्वल्स टू 1 प्लस कॉस एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स मायनस साइन एक्स, तसंच डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, कारण की इथं व्ही स्क्वेअर आहे. मग 1 प्लस कॉस एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट झाला डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर, 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं आलं डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स ब्रॅकेटमध्ये 0 प्लस मायनस साइन एक्स. आता कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं मायनस साइन एक्स, 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं आलं डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स, कारण की हा मायनस साइन एक्स आणि हे मायनस साइन एक्स, कारण की इथं मायनस साइन आहे, मायनस मायनस काय झालं प्लस झालं. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार इथं साइन स्क्वेअर एक्स आला. मग हा कॉस एक्स जो आता याला मल्टिप्लाय केला आपण, मग हा कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स आला, कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स, आणि कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय राहतं आयडेंटिटीनुसार 1 राहतं. ठीक आहे, आयडेंटिटी इथं लिहून ठेवतो नाही तुम्ही परत कन्फ्युज व्हाल. मग आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. या आयडेंटिटीनुसार कॉस एक्स प्लस 1 आलं, मग कॉस एक्स प्लस 1 1 आधी लिहिलं, कॉस एक्स नंतर लिहिलं,
मग 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा स्क्वेअर आणि वरचा एक कॅन्सल झाला. फायनल आन्सर आलं डी बाय डी एक्स इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस कॉस एक्स. ठीक आहे. हॅलो. तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल्स टू. बघा त्याचं सोल्युशन आपल्याला काय दिलं आहे, वाय इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 4 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग या बाजूला डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 4. मग बघा इथं फंक्शन कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, कंपोजिट फंक्शन. म्हणजे फंक्शनच्या जागेवरती म्हणजे नाही का, आता फंक्शन रेस टू एन दिलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला हा फॉर्म्युला कंपोजिट फॉर्म्युला यूज करला. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन. मग याला काय होईल, एन इंटू ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे हा जो एफ ऑफ एक्स दिलेला आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि तो याला मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय होणार, डी वाय बाय डी एक्स या साईडला तर डी वाय बाय डी एक्सच राहणार. आता एन इंटू एन काय इथं 4 आहे इंटू एफ ऑफ एक्स काय आहे, एक्स रेस टू 3 प्लस 9. ठीक आहे. रेस टू आता पॉवर रेस टू 4 मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3 प्लस एक्स रेस टू 3 प्लस 9. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग बघा आता इथं काय होईल, 4 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 3 इंटू आता डेरिव्हेटिव्ह बघा इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. मग एक्स रेस टू 3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3 इंटू, ठीक आहे याला ब्रॅकेटमध्ये देऊ आपण, 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ, एक मिनटं शॉर्टकटमध्ये लिहिलं तुम्हाला समजायचं नाही. ठीक आहे. म्हणून मी तर डिटेलमध्ये देतो, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3 प्लस डी बाय डी एक्स ऑफ 9. ठीक आहे. मग बघा आपण ह्या सेपरेट टर्म लिहिल्या. ठीक आहे. मग पुन्हा इथं या बाजूला राहिलं डी वाय बाय डी एक्स. मग बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू इथं 4 इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 3 इंटू आता बघा एक्स रेस टू 3चं काय होणार आहे 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1. ठीक आहे. त्याच्यानंतर ना पुन्हा प्लस आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय राहतो 0 राहतो. ठीक आहे. या दोघांना ब्रॅकेट टाकतो. मग 0 प्लस मग बघा इथं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 4 इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 3 इंटू इथे येणार आहे 3 इंटू एक्स रेस टू 2. ठीक आहे. 3 मायनस 1 काय येणार आहे 2 येणार आहे. मग बघा आपलं फायनल आन्सर येणार आहे आता ठीक आहे. फायनल आन्सर बघा इकडच्या साईडला लिहितो. मग बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू इथं येणार आहे आता बघा हा 3 इंटू एक्स रेस टू 2 जो आहे तो समोर घेऊ आणि 3 इंटू 4 काय होणार 3 इंटू 4 12 3 चौक 12 होते. ठीक आहे. मग 12 इंटू एक्स रेस टू 2 ब्रॅकेटमध्ये येणार एक्स रेस टू 3 प्लस 9 रेस टू 3. ठीक आहे. म्हणजे हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. तर बघा हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. आता इथं काही कंपोजिट फंक्शन दिलेलं होतं. काय दिलेलं होतं कंपोजिट फंक्शन, सॉरी कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचा होता. फंक्शन कंपोजिट होतं कारण की एक्सच्या जागेवरती आपल्याला एक्स रेस टू 3 प्लस 9 दिलेलं होतं. ठीक आहे.
म्हणजे आपण इथं काही अल्टिमेटली हाच फॉर्म्युला यूज केला आहे, फक्त बघा डी वाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन वालाच फॉर्म्युला यूज केला आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. फक्त इथं काय केलेलं होतं, एनच्या जागेवरती फंक्शन दिलेलं होतं, म्हणून आपल्याला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागला. ठीक आहे, म्हणून तो त्याला मल्टिप्लाय झाला. मग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आला 12 इंटू एक्स रेस टू 2, सॉरी 3 इंटू एक्स रेस टू 2, आणि तो 4 आणि हा 3 मल्टिप्लाय झाला 12 आला. ठीक आहे, नाही तुम्ही म्हणशाल हा 12 कुठून आला, हा जो 3 4 जा 12. ठीक आहे, आणि एक्स रेस टू 2 इथं ॲज इट इज, आणि हे एक्स रेस टू 3 प्लस 9 इथं रेस टू 3 ॲज इट इज. ठीक आहे, असा प्रॉब्लेम मला 2 मार्क लिहिल. तर बघा आता इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy dx of dy dx dy by dx if y equals to cos of 5x. ठीक आहे, मग आता इथं गिवन फंक्शन काय आहे, y इक्वल्स टू cos ऑफ 5x. ठीक आहे, मग यासाठी आपल्याला कंपोजिट फॉर्म्युला यूज करायला, कारण की x च्या जागेवरती 5x दिलेले म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. ठीक आहे, कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचं. मग बघा सगळ्यात पहिले डिफरन्शिएट करा, मग फॉर्म्युला लिहू. इथं लिहायचं डिफरन्शिएट with respect to x. ठीक आहे, मग इथं येणार आहे dy by dx is equals to dy dx of cos of 5x. ठीक आहे, cos of 5x. मग इथं येणार. ठीक आहे, मग आता बघा कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचं. कंपोजिट फॉर्म्युला काय आहे की डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स आहे. ठीक आहे, एफ ऑफ एक्स असं जर असेल तर काय येणार, आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो मायनस साइन एक्स, म्हणजे साइन ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, मग याच्यानुसार काय होणार, इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन एक्स, म्हणजेच मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, इंटू डी बाय डी एक्स ऑफ 5x. ठीक आहे, मग इथं काय येणार आहे मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू, आता हा जो 5x आहे, 5x म्हणजे काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे फक्त 5. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय फक्त 5 येणार आहे. ठीक आहे, मग इथे येणार आहे -5 इंटू साइन ऑफ सॉरी साइन ऑफ काय 5x येणार आहे, एफ ऑफ एक्सच्या जागेवरती आपण इथं 1 मिनिट थांबा. मग बघा इथं येणार आहे या फॉर्म्युल्यानुसार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता बघा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, मग मायनस साइन ऑफ 5x. ठीक आहे, मायनस साइन ऑफ 5x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 5x. ठीक आहे, मग इथे येणार आहे मायनस साइन ऑफ 5x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 5x काय येणार आहे 5 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा 5 काय होणार समोर मल्टिप्लाय होणार, मग इथे येणार आहे -5 इंटू साइन ऑफ 5x. हे काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे काय आहे की आपल्याला कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचा होता. ठीक आहे, मग तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, साइन एक्स अपॉन, 1 मिनिट थांबा, माग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की चेक करू. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम वेगवेगळा आहे. आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल्स टू साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, हा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला.
हा सॉल्व करायचा. मग सगळ्यात पहिले सोल्युशन, गिवन काय दिलेलं आहे फंक्शन y इक्वल्स टू साइन एक्स अपॉन साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, हे काय फंक्शन दिलेलं आहे. मग याला काय करायचं आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. मग इकडे काय येणार डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, मग आता बघा इथं काय होणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू आता इथं काय आहे की साइन एक्स एक फंक्शन आहे आणि 1 मायनस कॉस एक फंक्शन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल यू अपॉन व्हीचा रूल यूज करावं लागेल. मग यू अपॉन व्ही रूल काय आहे की डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही असं जर दिलेलं असेल तर काय येणार व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स. ठीक आहे, पण व्ही स्क्वेअर. मग आता याच्यानुसार याचं एक्सपान्शन काय होईल, इथं यू म्हणजे काय यू म्हणजे साइन एक्स आहे आणि व्ही म्हणजे 1 मायनस कॉस एक्स आहे. ठीक आहे, मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन काय होईल डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू इकडे येणार आहे बघा आता इथं यू म्हणजे साइन एक्स आहे आणि व्ही म्हणजे 1 मायनस कॉस एक्स. मग इथे येणार 1 मायनस कॉस एक्स तसाच आणि डी बाय डी एक्स ऑफ यू काय इथं साइन एक्स मायनस आता साइन एक्स तसाच इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, अपॉनला काय येणार इथं डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. मग डिनॉमिनेटर काय आपला 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येणार. ठीक आहे, मग याच्यानुसार इथे येणार 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हे थोडं खाली लिहू आपण आता याच्या समोर. ठीक आहे, मग बघा इथं होणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू आता वरती काय होईल इथं 1 मायनस कॉस एक्स तसंच राहणार. मग इथं बघा ब्रॅकेटमध्ये येईल 1 मायनस कॉस एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे कॉस एक्स येणार मायनस आता इथं साइन एक्स ॲज इट इज आणि इथं ब्रॅकेटमध्ये बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 म्हणजे इथं घ्यावं लागेल डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट अपॉनला काय येईल अपॉन व्ही स्क्वेअर. मग व्ही स्क्वेअरनुसार काय होणार 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यानुसार इथं सोल्युशन येईल. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू आता 1 मायनस कॉस एक्स ॲज इट इज इंटू काय येणार आहे कॉस एक्स येणार आहे. ठीक आहे, मग आता इथं मल्टिप्लिकेशन करू. आता 1 इंटू कॉस एक्स काय होणार कॉस एक्स मायनस 1 इंटू कॉस एक्स स्क्वेअर येणार कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट येणार इथं मायनस साइन एक्स. आता बघा 1चं डेरिव्हेटिव्ह 0 होईल आणि 0 इंटू साइन एक्स काय येणार आहे 0 येणार आहे. मी तसं पहिले मायनस साइन एक्स ब्रॅकेटमध्ये लिहितो. ठीक आहे, 0 मायनस आता कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साइन एक्स
ठीक आहे. आणि अपॉनला काय येणार 1 मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर, सॉरी 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होईल इथं dy बाय dx इज इक्वल्स टू इथे येणार आहे बघा आता हा साईन इंटू 0 0 होईल, हे मायनस मायनस प्लस होईल, पण हे मायनस आहे त्याच्यामुळं काय होणार तिथं मायनस येणार. ठीक आहे. तर बघा इथे येईल कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स. आता हा मायनस मायनस प्लस होईल आणि हा मायनस काय होईल पुन्हा मायनस होईल आणि इथे येणार आहे साईन स्क्वेअर एक्स, साईन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटर काय आपला 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू बघा आता इथं कॉस एक्स मायनस, आता बघा इथं पण मायनस साईन इथं पण मायनस साईन, मायनस साईन जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स. मग आता बघा मी इथं काय केलं मायनस मायनस साईन कॉमन घेऊन टाकलं, मग मायनस साईन कॉमन घेतल्यामुळे तिथं काय झालं कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स. मग बघा आपल्याकडे आयडेंटिटी साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू काय येतं 1 येतं, 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग मी इथं आयडेंटिटी लिहितो. ठीक आहे. साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. ठीक आहे. मग इथं काय होणार dy बाय dx इक्वल्स टू कॉस एक्स. मग आता कॉस एक्स ॲज इट इज राहील. ठीक आहे. कॉस एक्स मायनस आयडेंटिटीमुळे इथं काय येणार आहे 1 येणार आहे अपॉनला इथं काय 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा इथं हा -1 आहे आणि हा प्लस आहे, मग आता खाली काय आहे 1 मायनस कॉस आहे. मग आपल्याला करायसाठी काय करावं लागेल आपल्याला इथं कॉस मायनस पाहिजे आणि 1 प्लस पाहिजे. मग यासाठी इथं पुन्हा मायनस साईन कॉमन घ्याला, मायनस साईन जर कॉमन घेतलं तर हा 1 प्लस होणार आणि हा कॉस एक्स प्लस आहे तो मायनस होणार अपॉन इथं काय येणार 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा इथं मायनस ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस एक्स आहे आणि इथं अपॉनला 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग बघा इथला वरचा एक आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल होणार, म्हणजे ही टर्म आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार. आणि मग याच्यानुसार काय होईल इथं खाली dy बाय dx इक्वल्स टू -1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होईल याचं एक्सपान्शन झालं. ठीक आहे. एक मिनटं. मग बघा आपलं फायनल आन्सर आलं -1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. इथे स्टार्टिंगला फंक्शन काय दिलं होतं y इक्वल्स टू साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इकडे झालं डी बाय डी एक्स ऑफ वाय आणि डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. आता फंक्शनचं काय आहे म्हणजे डिव्हिजन आहे म्हणजेच भागाकार आहे, म्हणजे कोशंट रूल यूज करायचा. कोशंट रूल काय आहे डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही इक्वल्स टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. मग यू म्हणजे साइन एक्स आहे, व्ही म्हणजे 1 मायनस कॉस एक्स. मग इकडच्या बाजूला डी वाय बाय डी एक्स 1 मायनस कॉस एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस यू तसाच आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याच्यानुसार इथं 1 मायनस कॉस एक्स ॲज इट इज राहिला, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस साइन एक्स ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये आलं डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स and denominator as it is 1 minus cos x bracket square. मग dy by dx equals to cos x minus आता हा 1 cos x काय केलं याला मल्टिप्लाय करून घेतलं, मग 1 इंटू cos x cos x इंटू cos x मायनस साइन स्क्वेअर एक्स सॉरी cos स्क्वेअर एक्स मायनस साइन ॲज इट इज
साईन एक्स तसाच 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि साईन एक्स कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, कारण की इथं ऑलरेडी मायनस साईन होतं एक आणि ते बाहेरचं मायनस साईन, म्हणजे हे दोन्ही काय बघा, हे ऑलरेडी मायनस होतं, हे मायनस ऑलरेडी तिथं लिहिलं आणि कॉस एक्सचं मायनस साईन एक्स डेरिव्हेटिव्ह होतं, मग अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, मग dy बाय dx इक्वल्स टू कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स. मग इथं दोघांचं साईन मायनस म्हणून ते कॉमन घेतलं तर मग कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स आला आणि अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज. मग आयडेंटिटी साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1, dy बाय dx इक्वल्स टू कॉस एक्स मायनस 1 अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, सॉरी कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग आपण काय केलं, हा मायनस इकडे घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे याचं साईन प्लस करायचं आणि याचं मायनस करायचं आहे, त्यासाठी आपण मायनस कॉमन घेतलं. मग हे -1 मायनस इंटू 1 -1 आणि मायनस मायनस प्लस होणार म्हणजे कॉस एक्स येणार. मग त्याच्यानुसार हे 1 मायनस कॉस एक्स आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हे कॅन्सल झाला आणि आन्सर आलं 1 मायनस 1 अपॉन -1 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू काय कॉस एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. ठीक आहे, मग याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे इन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मग इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू, मग बघा टी बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार कॉस एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. ठीक आहे, मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. आता इथं काय करावं लागेल, दोन फंक्शनचं भागाकार दिलेला आहे म्हणजेच कोशंट रूल. मग इथं काय येणार डी बाय dx ऑफ u अपॉन व्ही. ठीक आहे, इक्वल्स टू इथं काय येणार v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx अपॉन व्ही स्क्वेअर. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार एक्सपान्शन करायचं. मग इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू, आता u म्हणजे काय इथं बघा, मी इथं साईडला लिहितो. मग u म्हणजे कॉस एक्स आणि v म्हणजे काय 1 प्लस साईन एक्स. ठीक आहे, मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. मग u च्या जागेवरती u लिहा, v च्या जागेवरती v लिहा. मग v म्हणजे 1 प्लस साईन एक्स, नंतर न u म्हणजे डी बाय dx ऑफ कॉस एक्स मायनस u. आता u ॲज इट इज कॉस एक्स इंटू डी बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस साईन एक्स. ठीक आहे, मग याच्यानुसार याचे एक्सपान्शन होईल. मग अपॉनला काय येणार व्ही स्क्वेअर काय इथं 1 प्लस साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथं काय होईल dy बाय dx इज इक्वल्स टू 1 प्लस साईन एक्स ॲज इट इज. मग इथं काय येणार आहे 1 प्लस साईन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय येणार आहे मायनस साईन एक्स. ठीक आहे, मायनस कॉस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग आता डेरिव्हेटिव्ह इथं सेपरेट होणार डी बाय dx ऑफ 1 प्लस डी बाय dx ऑफ साईन एक्स, हा मोठा ब्रॅकेट कंप्लीट अपॉन डिनॉमिनेटरला काय येणार इथं 1 प्लस साईन स्क्वेअर एक्स ॲज इट इज. ठीक आहे, मग इथे येणार 1 प्लस साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यानुसार काय होईल
तर इकडच्या पेजवरती लिहितो साईडला, ठीक आहे, पार्टिशन करू. मग बघा इथं dy बाय dx इक्वल्स टू 1 प्लस साइन एक्स ॲज इट इज, सॉरी आता 1 प्लस साइन एक्सला आपण मल्टिप्लाय करून घेऊ. आता हा मायनस साइन एक्स इंटू 1 काय होणार, मायनस साइन एक्स मायनस इथं साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स, ठीक आहे, आणि हे मायनस कॉस एक्स. मग आता कॉस एक्स ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स, ठीक आहे, हा ब्रॅकेट कंप्लीट. अपॉन डिनॉमिनेटरला काय येईल, डिनॉमिनेटर ॲज इट इज 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे येणार 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे येणार आहे dy बाय dx इक्वल्स टू, मग आता इथं मायनस कॉस एक्स आणि प्लस कॉस एक्स 0 तर याचं 0 होणार, आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. इथे येणार आहे साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस, आता बघा हे मायनस आणि प्लस काय होणार, मायनस होणार, 0 इंटू कॉस एक्स 0 होईल, ठीक आहे, मग ती टर्म लिहित नाही मी. आणि त्याच्यानंतर ना कॉस एक्स इंटू कॉस एक्स मायनस कॉस एक्स इंटू प्लस कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे. मग डिनॉमिनेटरला काय येईल आता 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल dy बाय dx इज इक्वल्स टू, आता बघा इथं वरती तिघायला मायनस साईन आहे, आपण कॉमन घेऊ ते. मग कॉमन जर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटर काय आहे 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. मग आता बघा इथं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, आपल्याकडे आयडेंटिटी काय आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. मग आता इथं काय येणार आहे 1 येणार, ठीक आहे. मग इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस ब्रॅकेटमध्ये येणार साइन एक्स प्लस 1, कारण की ही जी टर्म आहे ही म्हणजे काय आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 आहे, ठीक आहे. मी वाटलं इथं असं याला ब्रॅकेट करून घेतो, दिस इज इक्वल्स टू 1. मग याच्यानुसार काय होणार इथं 1 येणार अपॉन, मग डिनॉमिनेटर ॲज इट इज, मग डिनॉमिनेटर काय आपला 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता न्यूमरेटरमध्ये साइन एक्स प्लस 1 आहे, म्हणजे याचा अर्थ काय की सेमच येते, म्हणजे याला आपण असं रिअरेंज करून लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन एक्स अपॉन, बघा आता 1 साइन एक्स प्लस 1 लिहिलं काय आणि 1 प्लस साइन एक्स लिहिलं काय सेमच राहतं, ठीक आहे. फक्त मी काय केलं खाली जसं होतं तसं वरती लिहिलं. आणि इथं खाली पण येणार आहे 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा इथं 1 प्लस साइन एक्स आणि इथं 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे एक कट होणार. मग हा जर कट झाला याचा स्क्वेअर गायब होणार, ठीक आहे. मग याच्यानुसार फायनल आन्सर काय आलं आपलं dy बाय dx, बघा फायनल आन्सर आलं dy बाय dx इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. हेच काय आपलं फायनल आन्सर आहे. बघा इथं आपण काय केलं, कोशंट रूल यूज केला आणि कोशंट रूलनुसार एक्सपान्शन केलं.
आपल्याला फायनल आन्सर भेटलं dy/dx इज इक्वल्स टू -1 प्लस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि इथं डबल डॉट दिलेलं आहे साइन ऑफ वाय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं आतापर्यंत काय की वाय डायरेक्ट दिलेलं राहायचं, पण इथं काय दिलेलं आहे साइन ऑफ वाय दिलेलं आहे. ठीक आहे. आणि डिफरन्शिएट करायचं सांगितलं. मग इथं काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येईल dy/dx. बघा इथे येईल dy/dx ऑफ साइन ऑफ वाय. ठीक आहे. साइन ऑफ वाय दिलेलं आहे. आतापर्यंत एक्स दिलेलं राहायचं. ठीक आहे. मग आता साइन, मग इथं कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचं. काय करायचं कंपोजिट फॉर्म्युला. मग बघा कंपोजिट फॉर्म्युला काय dy/dx ऑफ साइन ऑफ f ऑफ x. ठीक आहे. साइन ऑफ f ऑफ x. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल साइन एक्सचं काय येतं कॉस एक्स. मग तसंच कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार आहे f ऑफ x ब्रॅकेट कंप्लीट इंटू dy/dx ऑफ y. आता ऑफ y म्हणजेच f ऑफ x. ठीक आहे. dy/dx ऑफ f ऑफ x. ठीक आहे. म्हणजे इथं काय आहे की आपल्याला x जागेवरती फंक्शन दिलेलं आहे. फंक्शन काय y आणि y काय आपल्याला दिलेलं नाही. आतापर्यंत आपल्याला डायरेक्ट y दिलेलं राहायचं. ठीक आहे. तर मग इथं थोडंसं वेगळं आहे. मग इथं काय करायचं कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचं. मग बघा इथे येणार साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस. मग इथे येणार आहे कॉस ऑफ वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. म्हणजेच फायनल आन्सर येणार dy/dx ऑफ साइन वाय इक्वल्स टू फायनल आन्सर काय आलं कॉस ऑफ वाय इंटू dy/dx. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. कारण की वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे आपल्याला वायच माहित नाही. वायचं फंक्शन आहे काहीतरी, पण ते फंक्शनचं आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं नाही. म्हणून आपण इथं काय लिहिणार dy/dx आणि कॉस ऑफ वाय. ठीक आहे. हेच काय त्याचं फायनल आन्सर आहे. बघा इथं आपल्याला एक सांगितलेलं आहे प्रॉब्लेममध्ये फाइंड dy/dx इफ y इक्वल्स टू साइन ऑफ x डिग्री. आता डिग्री दिलेली बघा आपल्याला ॲक्च्युली हे रेडियनमध्ये पाहिजे राहतं. ठीक आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती एक सर्कल किती डिग्रीचं राहतं. बघा मी जर इथे एक सर्कल ड्रॉ केलं तर वन सर्कल जे इकडे साईडला लिहितो कारण की इट्स पार्ट ऑफ ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे. हे डेरिव्हेटिव्हचा पार्ट नाही. जर आपण एक सर्कल ड्रॉ केलं ते सर्कल पूर्ण 360 डिग्री कितीचं राहतं तर ते पूर्ण सर्कल जे ते 360 डिग्रीचं राहतं. किती डिग्रीचं राहतं 360 डिग्री. ठीक आहे. मग सर्कलचा पूर्ण अँगल किती आहे 360 डिग्री. ठीक आहे. 360 डिग्री. आणि 1 पाय म्हणजे किती हाफ सर्कल म्हणजे 1 पाय राहतं. तर 2 सर्कल म्हणजे नाही का पूर्ण फुल सर्कल म्हणजे किती पायचं राहील 2 पायचं राहील. मग आपल्याला याचा अर्थ काय आहे की 360 म्हणजे जर 2 पाय असेल तर 1 डिग्री म्हणजे किती पाय राहील. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा मग इथे येणार आहे आज सपोज आपण इथं जर एक्स कन्सिडर केलं तर एक्स इंटू 360 डिग्री इक्वल्स टू 2 पाय इंटू 1 डिग्री. मग एक्स इक्वल्स टू किती डिग्री येणार आहे हे बघा एक्स इक्वल्स टू पाय इंटू 1 डिग्री अपॉन 360 डिग्री. मग हा डिग्री कट झाला आणि 2 1 जा 1 सॉरी 2 बे 1 बे आणि 360 भागिले 2 जर केलं तिथे तर 180 म्हणजेच 1 डिग्री इक्वल्स टू पाय अपॉन 180. ठीक आहे. पाय अपॉन किती आलं 180. मग आता काय करायचं एक्स डिग्री सांगितलंय. किती डिग्री सांगितलंय एक्स डिग्री म्हणजेच एक्स डिग्री इक्वल्स टू आता एक्स डिग्री म्हणजेच 1 इंटू 1. आता याला काय करायचं इकडे पण एक्सनी मल्टिप्लाय करायचं इकडे पण एक्सनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे याचा अर्थ काय की एक्स डिग्री म्हणजेच 180 पाय अपॉन 180 एक्स. ठीक आहे. मग इथं काय करायचं वाय इक्वल्स टू साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार
पाय अपॉन 180 इंटू एक्स. आता हे कशामध्ये आलं, रेडियनमध्ये. मग आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार साइन ऑफ पाय अपॉन 180 इंटू एक्स ब्रॅकेट कंप्लीट. मग आता याच्यानुसार काय होईल इथं, dy बाय dx इक्वल्स टू, आता बघा साइन कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचं. कोणता फॉर्म्युला यूज करायचा, कंपोजिट फॉर्म्युला. मग कंपोजिट फॉर्म्युला दिली तुम्ही, ठीक आहे. कंपोजिट फॉर्म्युला काय आहे आपलं, डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू, मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस एक्स, म्हणजेच कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. मग याच्यानुसार हे होणार. मग साइन ऑफ पाय बाय 180 एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार आहे पाय अपॉन 180 इंटू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे इथं काय दिलेलं आहे, पाय अपॉन 180 इंटू एक्स आहे. ठीक आहे. मग आता बघा याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये लिहितो इथं पाय अपॉन 180 एक्स इंटू, आता बघा हा 180 अपॉन पाय काय कॉन्स्टंट टर्म ही बाहेर येणार, पाय अपॉन 180 आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग आता याच्यानुसार इथं काय होईल, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, मग बघा हा 180 आता डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतं, 1 येतं. ठीक आहे. मग 1 इंटू पाय अपॉन 180 म्हणजेच पाय अपॉन 180 राहणार आणि तो आपण स्टार्टिंगला लिहू कॉन्स्टंट टर्म आणि इंटू कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार पाय अपॉन 180 इंटू एक्स. ठीक आहे. हे काय त्याचं फायनल आन्सर आहे. तर बघा ह्या प्रॉब्लेममध्ये डिग्रीचं रेडियनमध्ये घेऊन करायचं आहे. ठीक आहे. डिग्रीचं रेडियनमध्ये घेतलं की तरच ते काय होणार, सॉल्व्ह होणार, अदरवाईज ते सॉल्व्ह नाही होणार. ठीक आहे. तर बघा इथं आपण काय केलं, स्टार्टिंगला y इक्वल्स टू साइन एक्स डिग्री दिलेलं होतं. मग एक्स डिग्रीला आपण कन्वर्ट केलं कशामध्ये, रेडियनमध्ये. मग एक्स डिग्री इक्वल्स टू पाय बाय 180 डिग्री, 180 डिग्री येणार नाही आता इथं. ठीक आहे. 180 इंटू एक्स, कारण की एक्स डिग्री घ्यायची होती आपल्याला, कारण की 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180 राहतं. ठीक आहे. मग याच्यानुसार आपण काय केलं इथं एक्सपान्शन केलं. मग आपलं फंक्शन काय आलं, y इक्वल्स टू साइन ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये पाय बाय 180 इंटू एक्स. मग तिथं आपण कंपोजिट फॉर्म्युला यूज केला, डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग इथं कॉस ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स. मग पाय बाय 180 काय कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून ती आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतली आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय राहतं, 1 राहतं. मग 1 इंटू म्हणजेच पाय बाय 180 इंटू 1 आलं. मग हा पाय बाय 80 स्टार्टिंगला लिहिला, कॉस ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स नंतर न लिहिला, तेच आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला, फाइंड डी बाय डी एक्स ऑफ वाय इफ वाय इक्वल्स टू, बघा वाय इक्वल्स टू काय दिलेलं आहे, वाय इक्वल्स टू 2 raised to x प्लस कॉस ऑफ 3x. ठीक आहे. मग याला काय डिफरन्शिएट करायचं आता, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 2 raised to x प्लस कॉस ऑफ 3x. ठीक आहे. मग इथं काय डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज राहणार. 1 मिनिट आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. ठीक आहे. आता 2 raised to x
म्हणजे काय कॉन्स्टंट रेस टू एक्स दिलेलं आहे. मग आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायला डी वाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स जर असेल तर त्याचं काय येतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला कॉस ऑफ 3x दिलेलं आहे. म्हणजे इथं कंपोजिट फॉर्म्युला यूज करला. मग कंपोजिट फॉर्म्युला कोणता आहे आपला डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय येतं आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन ऑफ इथे येणार आहे एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स सॉरी कॉस एक्स नाही कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. मग इथं काय एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागेल आणि तो मल्टिप्लाय करावा लागेल याला. ठीक आहे. मग याचा आता या फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करायचं. मग इथं काय येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मग आता बघा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार डी बाय डी एक्स ऑफ 2 रेस टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ 3x. ठीक आहे. मग याच्यानुसार बघा ॲक्च्युली आता ही टर्म वरती पाहिजे होती नंतर फॉर्म्युले पाहिजे होते. ठीक आहे. मी तर रिअरेंज करून घेतो. याच्यामध्ये खूप भारी प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. ही टर्म वरती घेतो. तसं जर कॉलेजमध्ये जर असलं शिकवायला कॉलेजमध्ये काही करता नाही येत चुकलं की मिटवावं लागतं परत लिहायला लागतं. पण इथं काय बॅक साईडला पण जाता येतं असं सरळ पण करता येतं तिरकं लिहिलं तर त्याच्यानंतर ना त्याला रिअरेंज पण करता येतं स्टेप पण कॉपी करता येतं पुढच्या पेजवरती कॉपी करून पण घेऊन जाता येतं. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या इकडची साईड तर तशीच राहणार डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू आता 2 रेस टू एक्स म्हणजे इथं काय 2 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 2. ठीक आहे. प्लस आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं काय येणार आहे मायनस साइन ऑफ 3x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x. ठीक आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 2 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 2 प्लस आता बघा प्लस मायनस आता हे मायनस साईन जर आपण बाहेर घेतलं तर इथं प्लस मायनस मायनस होणार आणि इथं येणार आहे बघा 3x डेरिव्हेटिव्ह काय येतो 3 येईल कारण की कॉन्स्टंट बाहेर जाईल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येणार म्हणजे इथे येणार आहे 3 साइन ऑफ 3x. ठीक आहे. मग हेच काय आपलं फायनल आन्सर आहे. हेच काय आपलं फायनल आन्सर आहे बघा. मग आपण इथं काय केलं पहिले डिफरन्शिएट केल्यानंतर ना आपल्याला इथं कॉस ऑफ 3x आणि 2 रेस टू एक्स मग 2 रेस टू एक्स साठी ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला यूज केला कॉस ऑफ एफ ऑफ एक्स दिलेलं होतं मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स मग 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 प्लस ब्रॅकेटमध्ये आलं साइन एक्स कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ 3x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x मग 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 मायनस 3 इंटू साइन ऑफ 3x. ठीक आहे. मग हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. एक मिनटं बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला फाइंड डी वाय बाय डी एक्स काय करायचं आहे डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे वाय इक्वल्स टू दिलेलं आहे साइन ऑफ साइन रेस टू 3x. ठीक आहे. मग बघा इथं वाय इक्वल्स टू आपण याला असं पण लिहू शकतो साइन ऑफ एक्स ब्रॅकेटचा क्यूब. ठीक आहे. मग इथून पुढे लक्षात ठेवा कधी पण साइन क्यूब साइन स्क्वेअर दिला असेल तर ब्रॅकेट क्यूब स्क्वेअर राहतो. ठीक आहे. मग बघा याला डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग इथं काय येईल
बघा dy बाय dx इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार साइन ऑफ एक्स ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल सर साइन क्यूब एक्स आणि साइन ऑफ एक्स ब्रॅकेट क्यूब हे वेगवेगळे नाही, एकच येते. नाही तर तुम्ही करून बघा. ठीक आहे. मग तुम्ही काय करा, एक्सच्या जागेवरती 30 डिग्री घ्या. मग साइन क्यूब 30 डिग्री करा आणि साइन एक्स साइन 30 ब्रॅकेट रेस टू 3 करा. आन्सर सेमच येणार आहे. ठीक आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये वाटलं तर करून बघा. मग इथे येणार आहे dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मग बघा आता इथं आपल्याला कंपोजिट फॉर्म्युला यूज करावं लागणार. मग कंपोजिट फॉर्म्युला काय आपला, की ब्रॅकेट नाही का, म्हणजे फंक्शन रेस टू एन दिलेलं आहे, म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन दिलेलं आहे. मग याचं काय येईल, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. मग इथं काय येणार आहे, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता एन म्हणजे इथं 3 आहे इंटू मग एफ ऑफ एक्स म्हणजे काय इथं साइन ऑफ एक्स मग 3 मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. ठीक आहे. मग याच्यानुसार याचं काय होईल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 3 इंटू साइन ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 2 इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह इन कॉस एक्स. ठीक आहे. मग इथे येणार फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता बघा इथं हा जो स्क्वेअर आहे आपण याला साइन स्क्वेअर लिहू शकतो, म्हणजे 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तर बघा इथं आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यानंतर ना एफ ऑफ एक्स रेस टू एन जर असन ब्रॅकेट रेस टू एन, तर एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स फॉर्म्युला यूज करायचं. आणि या फॉर्म्युल्यानुसार त्याचं आन्सर आलं 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. किंवा तुम्ही ह्या ब्रॅकेट स्क्वेअर पण लिहू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही इथं त्याला आतमध्ये पण लिहू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्हाला इथं नाही का, म्हणजे हे पण आन्सर आहे त्याचं, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 3 इंटू ब्रॅकेटमध्ये साइन ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 2 इंटू कॉस एक्स. ठीक आहे. तुम्ही म्हणशाल बुकमध्ये असं दिलेलं आहे, तर हे पण त्याचा आन्सर आहे. का, कारण की आपण याला असं लिहू शकतो, तर याला असं पण लिहू शकतो रिव्हर्समध्ये. ठीक आहे. बघा इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे 3 मार्कासाठी. ठीक आहे. का 4 मार्कासाठी मी काय बघितलं नाही. ठीक आहे. तर बघा इथं फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ एक्स क्यूब प्लस एक्स इंटू वाय स्क्वेअर इक्वल्स टू वाय क्यूब प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तर बघा मग आता आपल्याला याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. आपल्याला काय काढायचं आहे, डी वाय बाय डी एक्स काढायचं. इथं काय दिलेलं आहे, एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर इक्वल्स टू वाय क्यूब प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग डिफरन्शिएट करायच्या आधी हे ऑब्झर्व करा. ठीक आहे. मग इथं काय आहे, एक्स क्यूब आहे, इथं काय एक्स वाय, म्हणजे इथं 3 एक्स आहे, इथं एक सिंगल एक्स आहे. त्याच्यानंतर ना इथं 3 वाय, कारण की वायचं क्यूब दिलं आहे, आणि इथं काय दिलेलं आहे, सिंगल वाय दिलेलं आहे. मग तुम्ही एक कॉमन काढू शकता. ठीक आहे. मग इकडच्या बाजूला काय एक्स कॉमन घ्या. मग इथं एक्स जर असा कॉमन घेतला तर इथं काय राहणार, एक्स स्क्वेअर राहणार प्लस इथला एक एक्स बाहेर गेला म्हणजे इथं काय होणार, वाय स्क्वेअर होणार. त्याच्यानंतर ना इथं जर आपण वाय कॉमन काढला आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय राहणार, वाय स्क्वेअर प्लस इथला एक वाय बाहेर गेला मध्ये काय राहिलं, एक्स स्क्वेअर. मग बघा इथं एक्स कॉमन काढला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आलं. इथं वाय कॉमन काढले, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आलं.
मग हा वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पण लिहू शकतो. ठीक आहे. मग जर आपण इथं एक्स ॲज इट इज हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहिला आणि इक्वल्स टू हा वाय ॲज इट इज आणि इथं एक्स स्क्वेअरला आधी लिहितो कारण दोघं पण प्लस आहे आणि वाय स्क्वेअरला नंतर लिहितो. ठीक आहे. मग बघा आता हे इकडं एक्स हा इकडं मल्टिप्लायला आहे आणि हा इकडं वाय हा पण मल्टिप्लायला आहे. जर आपण याला रिअरेंज केलं, जर आपण हा एक्स ॲज इट इज ठेवला, इकडची साईड तशीच ठेवली, एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू आणि इथं बघा हा जो वाय आहे आपण ॲज इट इज ठेवला. एक मिनटं. हां आता बघा इथं हा वाय काय याला मल्टिप्लायला आहे बरोबर आणि ही टर्म काय याला मल्टिप्लायला आहे. मग इकडं जर हे पूर्ण टर्म जर मल्टिप्लायला असेल आणि तिला जर आपण इकडच्या साईडला आणलं काय होईल, ती डिवाइडला जाईल. काय होईल? डिवाइडला जाईल. ही पूर्ण टर्म काय होईल, या साईडला आल्यावर डिवाइडला येईल. ठीक आहे. कारण की ती इकडच्या बाजूला मल्टिप्लायला आहे. मग तिला इकडं आणा, मग इकडच्या साईडला आणल्यावर काय होईल, डिवाइडला येईल. ठीक आहे. मग आपण जर इथं डिवाइड केलं तर डिवाइडला कोणती टर्म येणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि या साईडला कोण राहणार आहे, फक्त वाय राहणार आहे. कोण राहणार आहे, वाय. मग बघा इक्वल्स टू वाय. मग इथं बघा वरती पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे आणि खाली पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ही टर्म कॅन्सल होणार आणि आपल्याला काय भेटलं, एक्स इक्वल्स टू वाय. काय भेटलं, एक्स इक्वल्स टू वाय. म्हणजेच काय की वाय इक्वल्स टू एक्स. मग वाय इक्वल्स टू एक्सला डिफरन्शिएट करा. मग बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इकडच्या बाजूला जर डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग दोन्हीला डिफरन्शिएट केलं काय होईल, मग इकडे बघा इकडे येणार आहे डी वाय बाय डी एक्स आणि एक्सला विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर आन्सर काय येतं, 1 येतं. ठीक आहे. मग आपलं फायनल आन्सर काय आलं, 1 आलं. काय आलं, 1. बघा किती सिम्पल प्रॉब्लेम होता, फक्त फंक्शन मॉडिफाय करायचं होतं. कारण की इथं बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतं, 1 येतं. त्याच्यानुसार हे काय आलं, 1 आलं. एकदम सिम्पल प्रॉब्लेम होता बघा, 3 मार्कसाठी दिलेला होता. बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. प्रॉब्लेम दिलेला आहे इफ एक्स इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये थिटा प्लस साईन थिटा अँड वाय इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा. फाइंड डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इक्वल्स टू पाय बाय 2. काय विचारलेलं आहे, थिटा इक्वल्स टू पाय बाय 2 डी वाय बाय डी एक्स विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि एक्स इक्वल्स टू सेपरेट दिलेलं आहे आणि वाय इक्वल्स टू सेपरेट दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एक्स अँड वाय बोथ आर द फंक्शन, दोन्ही पण काय थिटावरती डिपेंडंट आहे. ठीक आहे. म्हणजे आपण इथं एक्स इक्वल्स टू पण आपल्याला एफ ऑफ थिटा दिलेला आहे आणि वाय इक्वल्स टू पण काय दिलेलं आहे, एफ ऑफ थिटा दिलेलं आहे. म्हणजे एक फंक्शन दिलेलं आहे एक्स आणि वाय ॲज अ वाय फ्रॉम थिटाच्या रिस्पेक्टमध्ये. ठीक आहे. मग आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं. मग सगळ्यात पहिले आता आपल्याला एक्स दिलेला आहे, वाय दिलेला आहे, म्हणजे हे पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग एक्स इक्वल्स टू काय दिलेलं आहे, ए इंटू ब्रॅकेटमध्ये थिटा प्लस साईन थिटा. ठीक आहे. आणि वाय इक्वल्स टू काय दिलेलं आहे, वाय इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे. मग बघा आता दोन्हीला पण डिफरन्शिएट करू आपण. यांच्यामध्ये एक लाईन ड्रॉ करतो मी. मग बघा इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. आणि इथं पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. मग आता बघा जर थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं ह्या बाजूला, तिथं काय येणार, डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल्स टू डी अपॉन डी थिटा इंटू ब्रॅकेटमध्ये येणार बघा मोठा ब्रॅकेट टाकू इथं स्क्वेअर ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेटमध्ये थिटा प्लस साईन थिटा. ठीक आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा आता ह्या साईडला एकदा डिफरन्शिएट करून घेऊ. मग इथं काय येणार, ही साईड तशीच राहणार डी एक्स बाय डी थिटा. मग इथे येणार बघा हा ए काय कॉन्स्टंट आहे, मग हा ए बाहेर येणार. मग ब्रॅकेटमध्ये काय होणार, डी थिटा डी बाय डी थिटा ऑफ थिटा प्लस साईन थिटा. ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे.
मग आता हा ए ॲज इट इज राहणार. मग आता बघा इथं ब्रॅकेटमध्ये डी थिटा अपॉन डी थिटा होणार समेशन रूलनुसार, आणि डी थिटा अपॉन डी बाय डी थिटा ऑफ साईन थिटा. ठीक आहे. मग बघा इथं येणार ए इंटू ब्रॅकेटमध्ये आता डी थिटा बाय डी थिटा काय येणार 1 येणार, प्लस साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे कॉस थिटा येणार. काय येणार आहे कॉस थिटा. म्हणजेच आपल्याला डी एक्स अपॉन डी थिटा काय भेटलं, डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल्स टू ए इंटू 1 प्लस कॉस थिटा भेटलं. ठीक आहे. मग तसंच ह्या साईडला डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू थिटा, या बाजूला येणार आहे डी बाय डी थिटा ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी थिटा ऑफ ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट. मग इथं ह्या बाजूला होणार आहे डी वाय बाय डी थिटा इक्वल्स टू, इथं येणार हा ए बाहेर येणार कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं डी बाय डी थिटा ऑफ, इथं काय होणार 1 मायनस कॉस थिटाच राहणार. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं काय आहे सबस्ट्रॅक्शन आहे. मग सबस्ट्रॅक्शनच्या रूलनुसार इथं काय येणार ए इंटू ब्रॅकेटमध्ये मग डी थिटा अपॉन डी बाय डी थिटा ऑफ 1 मायनस डी बाय डी थिटा ऑफ कॉस थिटा. ठीक आहे. हा ब्रॅकेट कंप्लीट. मग इथं येणार आहे ए इंटू, आता बघा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो, मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मायनस साईन थिटा येणार. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय मायनस मायनस प्लस होणार, आणि हा ए जर 0ला मल्टिप्लाय केला 0च होणार, आणि ए इंटू साईन थिटा म्हणजेच हे मायनस, मग बघा 0 मायनस मायनस प्लस ए इंटू साईन थिटा, ए इंटू साईन थिटा म्हणजेच डी वाय बाय डी थिटा, डी वाय बाय डी थिटा इक्वल्स टू डी वाय बाय डी थिटा इक्वल्स टू ए इंटू साईन थिटा. ठीक आहे. म्हणजे आपलं डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा आलं, डी वाय बाय डी थिटा इक्वल्स टू ए इंटू साईन थिटा आलं. मग आता पुढच्या पेजवरती काय करायचं आपल्याला, काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डी वाय बाय डी थिटा. मग बघा डी वाय बाय डी थिटा काढायचं आहे. ठीक आहे. मग यासाठी आपण काय करायचं डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स अपॉन डी थिटा जर केलं तर बघा हा थिटा थिटा काय होणार, डी थिटा काय होणार कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. हा डी थिटा कॅन्सल झाला सॉरी डी थिटा जर कॅन्सल झाला तर आपल्याला फायनल काय भेटणार आहे डी वाय बाय डी एक्स भेटणार आहे. म्हणजेच मग काय करावं लागेल दोन फंक्शनचं डिव्हिजन करावं लागेल. मग डी वाय बाय डी थिटा काय आलं आपल्याला तर ए इंटू साईन थिटा आलेलं आहे. ठीक आहे. अपॉन, आणि जास्त वरती लिहिलं थोडं खाली लिहिलं. ठीक आहे. मग बघा मग डी बाय डी थिटा काय आलेलं आपलं ब्रॅकेटमध्ये ए इंटू, बघा ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा आलेलं आहे. ठीक आहे. मग बघा इथं हा ए कट होऊन जाणार, हा ए काय होणार कट होणार. त्याच्यानंतर ना आपल्याला काय भेटणार डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू साईन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. ठीक आहे. पण आपल्याला इथं काय सांगितलंय त्यांनी आपल्याला सांगितलंय की जो थिटा आहे त्या थिटाची व्हॅल्यू किती आहे π/2 आहे. मग इथं लिहायचं बघा डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इक्वल्स टू π/2. आता π/2 म्हणजे किती आहे, π/2 म्हणजे पाय म्हणजे 180 राहतं आणि पाय म्हणजे π/2 म्हणजे 90. ठीक आहे. मग इथे येणार आहे साईन ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार π/2 अपॉन 1 प्लस कॉस ऑफ π/2. मग बघा साईन ऑफ π/2, साईन 90ची व्हॅल्यू किती राहते तर 1 राहते. साईन 90ची व्हॅल्यू किती राहते 1 राहते अपॉन 1 प्लस कॉस 90ची व्हॅल्यू किती राहते 0 राहते. म्हणजे याचा अर्थ काय आलं 1/1. म्हणजेच फायनल आन्सर आलं डी वाय बाय डी थिटा डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इक्वल्स टू π/2 इक्वल्स टू 1. इथे आलं आन्सर आपलं 1 आलं. ठीक आहे. मग बघा
इथं आपण 1 लिहायचं. बघा इथं एकदम सिंपल होतं. आपल्याला काय दिलेलं होतं, पॅरामेट्रिक फंक्शन दिलेलं होतं. पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये म्हणजे इथं हा जो व्हेरिएबल आहे, ही 2 व्हेरिएबल दिलेले आहे. ते कशावरती डिपेंड आहे, थिटावरती डिपेंड आहे. दोन्ही पण व्हेरिएबल कशावरती डिपेंड आहे, थिटावरती डिपेंड आहे. बघा एक्स पण इन टर्म्स ऑफ थिटा दिला, वाय पण इन टर्म्स ऑफ थिटा दिला. आपल्याला काय विचारलं, dy बाय dx विचारलेलं आहे. म्हणजे एक्सचा नाही का, म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आपण 2 फंक्शनच्या रिस्पेक्टमध्ये एकमेकांचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. पण दोन्ही फंक्शन कोणावरती डिपेंड आहे, थिटावरती. म्हणून आपण इथं काय केलं, डिफरन्शिएट केलं. कशाच्या रिस्पेक्टमध्ये, थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं. ठीक आहे. मग थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केल्यामुळे काय झालं इथं बघा, थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं पहिले एक्सला, नंतर ना वायला. मग बघा डी बाय डी थिटा डी बाय डी थिटा ऑफ एक्स इक्वल्स टू, इथं आलं आपलं ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा. कारण की इथं आपण काय केलं, हा ए कॉन्स्टंट म्हणून बाहेर घेतला आणि थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह घेतला. साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस थिटा. म्हणजे इथं आलं ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा आणि वाय इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे. मग ह्या बाजूला काय आहे की डी वाय बाय डी थिटा काय आलं, ए इंटू साईन थिटा आलं. कारण की 1चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आला विथ रिस्पेक्ट टू थिटा, आणि कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा आला. पण तिथलं मायनस साईन आणि हे मायनस साईन दोन्ही पण काय झाले, मायनस मायनस प्लस झाले. म्हणून इथं 0 प्लस ए साईन थिटा आलं. मग इथं ए इंटू साईन थिटा डी बाय डी थिटा आलं. मग आपण काय केलं, डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं होतं. काय करायचं होतं, डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, इथं एक्स लिहितो. मग डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायसाठी आपण काय केलं, डी वाय बाय डी थिटा आपण डी एक्स आपण डी थिटा केलं. मग हा डी थिटा कॅन्सल झाला, आपल्याला डी वाय बाय डी एक्स भेटला. ठीक आहे. मग आपण काय केलं, मग डी वाय बाय डी थिटाचा डेरिव्हेटिव्ह लिहिला ए इंटू साईन थिटा, आणि डी एक्स अपॉन डी थिटाचा डेरिव्हेटिव्ह लिहिला ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा. मग डी वाय बाय डी थिटा डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू साईन थिटा अपॉन, आता ए कट झाला, साईन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा आलं. आणि आपल्याला थिटाची व्हॅल्यू दिलेली होती त्यांनी π/2. मग साईन ऑफ π/2 म्हणजेच 90 डिग्री. ठीक आहे, इथं लिहून ठेवतो, वाटलं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. π/2 म्हणजे 90 डिग्री राहतं. ठीक आहे. मग 90 साईन 90ची व्हॅल्यू किती येते, 1 येते, आणि कॉस 90ची व्हॅल्यू 0 येते. मग ठीक आहे, मग इथं लिहितो साईन π/2 इक्वल्स टू 1 आणि कॉस π/2 इक्वल्स टू 0. बघा साईन 90ची व्हॅल्यू 1, कॉसची व्हॅल्यू 0. मग इथं 1 अपॉन 1 प्लस 0 म्हणजे 1 अपॉन 1, आणि डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इक्वल्स टू π/2 इक्वल्स टू काय आलं आपलं, 1 आलं. ठीक आहे. हा प्रॉब्लेम तुमच्या पेपरला आलेला होता 4 मार्कासाठी. बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ वाय इक्वल्स टू एक्स रेस टू साईन एक्स प्लस टॅन एक्स रेस टू एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ब्रॅकेट रेस टू एक्स दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं, डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं काय करावं लागणार आपल्याला सगळ्यात पहिले, तर एक्स रेस टू म्हणजे नाही का, एक्स काय आहे, एक व्हेरिएबल आहे, आणि त्या व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं लॉगॅरिथम यूज करला. सगळ्यात पहिले वाय इक्वल्स टू काय दिलेलं आहे, वाय इक्वल्स टू एक्स रेस टू साईन एक्स प्लस टॅन एक्स रेस टू एक्स. ठीक आहे. मग याला काय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, ठीक आहे. दोन्ही बाजूला काय करायचं, लॉग घ्यायचा. मग इथं काय येणार, या बाजूला लॉग ऑफ वाय इक्वल्स टू इथं काय येणार, एक्स बघा आता इथं लॉग अप्लाय होणार, म्हणजे लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू साईन एक्स. ठीक आहे, प्लस लॉग ऑफ टॅन एक्स रेस टू ब्रॅकेट रेस टू एक्स. मग बघा लॉगची एक प्रॉपर्टी पॉवर रूल. मग ॲज पर द पॉवर रूल काय, पॉवर रूलमध्ये बघा लॉग ऑफ एम रेस टू एन जर असेल तर ते काय येतं, एन इंटू लॉग ऑफ एम येतं. ठीक आहे. मग तसंच आता इथं एम म्हणजे काय आहे, एक्स आहे, आणि एन म्हणजे साईन एक्स आहे. मग ह्या बाजूला तर ह्याच रीत राहणार. इथं काय होईल, लॉग ऑफ वाय इक्वल्स टू, आता बघा ही पॉवर समोर येऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथं साईन एक्स येणार. मग साईन एक्स इंटू लॉग ऑफ एक्स प्लस एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स.
एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, मग इथं काय होईल, लॉग ऑफ वाय इक्वल्स टू साइन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, प्लस एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, म्हणजे आता बघा इथं याला डिफरन्शिएट करू शकतो आपण. मग जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर इथे येणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. मग बघा आता वाय काय आहे, एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे. कोणावरती डिपेंड आहे, एक्सवरती. मग याला जर आपण डिफरन्शिएट केलं डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ वाय इक्वल्स टू, हे काय येणार इकडच्या साईडला डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये हे पूर्ण येणार साइन एक्स इंटू लॉग एक्स प्लस एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं काय होणार बघा, या साईडला लॉग ऑफ एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह करा तो 1 एक्स राहतं. म्हणजे इथं 1 वाय येणार, कंपोजिट फॉर्म्युला यूज होणार. पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ वाय येणार इक्वल्स टू, मग इथं काय येणार बघा, आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. मग डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार साइन ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. इथे येणार आहे प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, मग बघा पुढच्या पेजवरती आपण डिफरन्शिएट करू. ही कॉपी करून घेतो मी पुढच्या पेजवरती. तर बघा इथं हा 1/y ॲज इट इज. मग इथं येणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता इथं बघा इथं एक्स लॉग एक्स साइन एक्स इंटू लॉग एक्स म्हणजे दोन फंक्शनचं काय मल्टिप्लिकेशन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, प्रोडक्ट रूल यूज करायला. प्रोडक्ट रूल काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ, एक मिनटं फॉर्म्युला आपण ग्रीन पेनने लिहितो, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. यू इंटू व्ही त्याचं काय येतं, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता बघा इथं पण यू इंटू व्ही रूल अप्लाय होणार, इथं पण यू इंटू व्ही रूल अप्लाय होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं येणार साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर हे प्लस, आता इथं बघा एक्स आणि लॉग टॅन एक्स या दोघांचा डेरिव्हेटिव्ह घ्या, लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, मग इथं पहिले एक्स तसाच, मग डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ टॅन एक्स. त्याच्यानंतर प्लस लॉग ऑफ टॅन एक्स तसाच आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ठीक आहे, मग बघा आता ह्या साईडला इथं साइन एक्स या साइन एक्स. ठीक आहे, नुसतं साइन लिहिलं मी, एक्स लिहितो तिथं, हा साइन एक्स ॲज इट इज. मग इथे येणार आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे कॉस एक्स प्लस हा एक्स ॲज इट इज. ठीक आहे, हा एक्स ॲज इट इज. आता लॉग ऑफ टॅन, मग लॉग ऑफ टॅन एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x म्हणजेच एक्सच्या जागेवरती इथं टॅन एक्स 1/tan x इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता लॉग ऑफ टॅन एक्स तसाच, टॅन एक्स तसाच. ठीक आहे, इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे, मग बघा इथं होणार साइन ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ एक्स इंटू कॉस एक्स प्लस आता इथं एक्स अपॉन टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय येतं, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो बघा सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सेक स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ आता 1 इंटू लॉग टॅन एक्स इंटू 1 काय होणार आहे
लॉग ऑफ 10xच राहणार. ठीक आहे. मग बघा इथं साइन ऑफ x अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एक्स इंटू एक्स अपॉन, आता बघा इथं आपण याच्यामध्ये काहीतरी चेंज करू शकतो. तर मग tan x ला जर आपण tan x जो आहे त्याला आपण काय लिहू शकतो, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ठीक आहे. आणि हा जो सेक स्क्वेअर एक्स आहे याला आपण 1 अपॉन कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो प्लस लॉग ऑफ tan x. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार, साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस, आता हा इथं काय होणार, एक्स इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. ठीक आहे. आणि इंटू इथं काय होणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ tan एक्स. ठीक आहे. मग बघा आता इथं हा जो कॉस आणि इथला खालचा स्क्वेअर, हा स्क्वेअर आणि हा कॉस कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, आता इथं काय होईल, आता बघा इथं हा जो वाय, हा वाय काय, हा हा इथं 1 अपॉन वाय जो आहे तो इकडे मल्टिप्लाय, इकडे आलेलं काय होईल, सॉरी इकडं काय 1 अपॉन वाय, आणि हा वाय इकडे आले, इथं डिवाइडला इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे बघा ही जी टर्म आहे ही टर्म परत लिहायला लागला आपल्याला. तर इथं येणार आहे वाय इंटू ब्रॅकेटमध्ये साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एक्स अपॉन साइन एक्स. ठीक आहे. अपॉन इथं परत अपॉनला काय राहिलं, कॉस एक्स राहिलं प्लस लॉग ऑफ tan x. ठीक आहे. मग हे ब्रॅकेट कम्प्लीट. आता इनिशियली बघा y म्हणजे काय होतं, तर y म्हणजे एक्स रेस टू साइन एक्स प्लस टॅन रेस टू एक्स होतं. ठीक आहे. मग इथं बघा ही पूर्ण टर्म ॲज इट इज येणार आणि वायच्या जागेवरती वाय लिहायचं. म्हणजे बघा फायनल आन्सर पुढच्या पेजवरती लिहू आपण. बघा हे कॉपी करून घेतो, Ctrl+C. बघा लास्ट स्टेप ही आली होती आपली. लास्ट स्टेप काय होती, dy बाय dx इक्वल्स टू y इंटू साइन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स, सॉरी लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस tan x, सॉरी लॉग ऑफ tan x. ठीक आहे. मग इथे येणार आहे dy बाय dx इक्वल्स टू, आता वायच्या जागेवरती वाय काय होता आपला, तर वाय होता बघा इनिशियल दिलेला एक्स रेस टू साइन एक्स टॅन रेस टू एक्स. मग इथं लिहायचं एक्स रेस टू साइन एक्स प्लस टॅन एक्स रेस टू एक्स. ठीक आहे. टॅन एक्स रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये पुन्हा साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स. मग बघा 1 अपॉन कॉसला आपण सेक एक्स पण लिहू शकतो. ठीक आहे. मग वाटलं तर इथं 1 अपॉनला आपण इथं एक सेक एक्स लिहा, सेक एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. मग हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. हेच काय आलं फायनल आन्सर आलं. बघा हा प्रॉब्लेम थोडा किचकट प्रॉब्लेम होता, बट आपण ते सोल्युशन काढलेलं आहे. स्टेप वाईज सोल्युशन फॉलो करायचं आणि डेरिव्हेटिव्ह घेताना बरोबर घ्यायचं. ठीक आहे. मग काहीच चुकत नाही. आता हे दिलेलं होतं. ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं.